सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। साम टीव्हीच्या इम्पॅक्टची बातमी आहे। नागपुरात शिक्षक घोटाळा प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। साम टीव्हीच्या बातमीनंतर घोटाळ्यातील 580 शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन थांबवलंय। शिवाय फौजदारी गुन्हे नोंदवण्याचेही आदेश देण्यात आलेत आणि या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे। या प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे। नागपुरातून 3 आणि भंडाऱ्यातून 2 अशा 5 जणांना आता बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। मात्र सगळ्यात पहिले हा घोटाळा ही बातमी दाखवली होती साम टीव्हीनं आणि त्यानुसार आता 580 शिक्षकांवरती कारवाई सुरू झालेली आहे। नेमकं काय होता घोटाळा? हा शिक्षक घोटाळा सविस्तरपणे पाहूयात। बोगस कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदास मंजुरी। शिक्षक पदाचा अनुभव नसताना मिळवलं थेट मुख्याध्यापक पद। नागपुरातील शाळेत शिक्षक असल्याची बोगस कागदपत्र बनवली। आर्थिक व्यवहारातून भंडाऱ्यात मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाली। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी आणि वेतन पदक अधीक्षकांचा घोटाळ्यात सहभाग होता। आणि यानंतर बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान संदर्भातली मोठी बातमी आहे ती म्हणजे त्याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। शिवाय सलमानची कार बॉम्बने उडवून देण्याची ही धमकी आहे। गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान बिश्नोई गँगच्या रडारवरती आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्याला वारंवार धमक्या येतात आणि त्यामुळे त्याच्या सुरक्षेत सुद्धा वाढ करण्यात आली आहे। पण त्यानंतर सुद्धा सलमानला आता पुन्हा जीवे मारण्याची धमकी आली आहे आणि साधी सुधी नाही तर घरात घुसून मारण्याची धमकी आलेली आहे। सलमान खानला सतत मिळत असलेल्या या धमक्यांमुळे त्याचे कुटुंबीय आणि चाहते सुद्धा चिंतेत आहेत। तर स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतः सलमान खाननं बुलेट प्रूफ कार सुद्धा खरेदी केलेली आहे आणि त्याने आपल्या घराला बुलेट प्रूफ काचा देखील लावल्या आहेत। मार्च 2023 ला सलमानला गोल्डी ब्रारच्या नावानं धमकीचा मेल आला होता, ज्यामध्ये त्याला समोरासमोर भेटण्यास सांगितलं होतं। तर एप्रिल 2023 मध्ये 10 एप्रिलला धमकीचा फोन आला आणि 30 एप्रिलला मारून टाकू अशी धमकी आली। जून 2022 मध्येही सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांना एका पत्राद्वारे धमकी मिळाली होती, ज्यामध्ये सिद्धू मुसेवालाप्रमाणे मारण्याचा उल्लेख करण्यात आला होता। एप्रिल 2024 मध्ये सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार झाला, ज्यामध्ये बिश्नोई टोळीचा हात असल्याचा संशय होता। ऑक्टोबर 2024 मध्येही 29 ऑक्टोबरला मुंबई ट्रॅफिक पोलिसांना 2 कोटींची खंडणी मागणारा धमकीचा मेसेज आला होता। तर 4 नोव्हेंबर 2024 ला 5 कोटींची खंडणी मागणारा मेसेज आला होता, ज्यात लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा करण्यात आला होता। 7 नोव्हेंबर 2024 ला पुन्हा एक धमकी मिळाली, ज्यामध्ये गाणं लिहिणाऱ्याला मारण्याची धमकी मिळाली होती। तर 14 एप्रिल 2025 ला सलमानला घरात घुसून मारण्याची आता धमकी आली आहे आणि त्याची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळालेली आहे। आणि यानंतर एक मोठी राजकीय घडामोड। काँग्रेसनं घटनेचा अवमान केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला आहे। मुस्लिमांबाबत प्रेम असेल तर मग पक्षाध्यक्ष का करत नाही असा सवालही मोदींनी काँग्रेसला विचारलाय। तक बाबा साहब जीवित थे, कांग्रेस ने उन्हें अपमानित किया। दो बार उन्हें चुनाव हरवाया। उनको सिस्टम से बाहर रखने की साजिश की गई। अगर सच्चे अर्थ से आपके दिल में मुसलमानों के लिए थोड़ी भी हमदर्दी है तो कांग्रेस पार्टी अपने पार्टी के अध्यक्ष मुसलमान को बनाए। आणि यानंतर आपण बातम्यांचा झटपट आढावा घेणार आहोत। वळतोय टॉप 100 कडे। सुट्ट्यांमध्ये सहलीचा आनंद घेण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळानं खास पर्यटन बस सेवा सुरू केलेली आहे। पर्यटकांसाठी PMPML वातानुकूलित पर्यटन बस सेवा सुरू केल्या आहेत। प्रत्येकी 500 रुपये तिकीट दर असून या सर्व बस सकाळी 9 वाजता सुटतील।
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवरतीच पश्चिम रेल्वेनं उधना दानापूर दरम्यान 2 फेऱ्यांची अनारक्षित विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। पश्चिम रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार विशेष गाडी 14 आणि 15 एप्रिलला सोडली जाईल। जळगाव जालना या नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी जालना भोकरदन नंतर आता जळगावातून वेग आलेला आहे आणि या मार्गावरती 17 रेल्वे स्थानक असणार आहेत। यात जिल्ह्यातील 6 स्थानकांचा समावेश आहे। रेल्वे प्रशासनाकडून या मार्गावरती बांधकाम विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि या रेल्वे मार्गासाठी 7,105 कोटी 43 लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे। वाढत्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांचा लोकल प्रवास आता अधिकच गारेगार होणार आहे। मध्य रेल्वेनं याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। बुधवारपासून 80 एसी लोकल फेऱ्या चालवल्या जाणार आहेत। मध्य रेल्वेवरती वाढीव 14 एसी लोकल सुरू करण्यात येतील आणि त्यामुळे 16 एप्रिल नंतर एसी लोकल फेऱ्यांची संख्या 66 वरून 80 होईल। नोकरी व्यवसायासाठी लोकलच्या वेळापत्रकावरती धावणाऱ्या मुंबई आणि ठाणेकरांचा प्रवास दिवसेंदिवस जीवघेणाच होत चाललेला आहे। लोकलमधील गर्दीचे 272 बळी गेलेत। ठाणे कल्याण दरम्यान सर्वाधिक अपघात झालेत तर लोकल फेऱ्यांच्या तुलनेत वाढलेल्या गर्दीनं 15 महिन्यांमध्ये 272 जणांचा बळी घेतलेला आहे। यात पुरुष प्रवाशांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे। रत्नागिरीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 2024-25 या आर्थिक वर्षात मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या 6,152 दोषी वाहनांवरती कारवाई करण्यात आली आहे आणि या वाहनांकडून 2,60,73,000 रुपये दंड आणि 77,36,000 इतका करही वसूल करण्यात आलाय। सर्वाधिक दंड वसुली ही मालवाहू ट्रक, टिप्पर आणि ट्रेलर वाहकांकडून करण्यात आली आहे। पुण्यातील धर्मादाय रुग्णालयांची माहिती उपलब्ध करून देणारं संकेतस्थळ गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बंद आहे आणि यामुळे गरजू आणि निर्धन रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार मिळण्यास अडचण येतात। संकेतस्थळ बंद असल्यानं किती खाटा उपलब्ध आहेत याची माहिती मिळणं कठीण झालंय। परिणामी अनेक गरजू रुग्ण उपचारांपासून वंचित आहेत। राज्य सरकारच्या आर्थिक अडचणींमुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या 34,500 आरोग्य कर्मचाऱ्यांचं गेल्या 3 महिन्यांचं वेतन रखडलेलं आहे आणि त्यामुळे तात्काळ वेतन न दिल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा कर्मचाऱ्यांनी सरकारला दिलाय। परिणामी राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा आता ठप्प होण्याची शक्यता आहे। टँकर संपावरती तोडगा निघेपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेनं मोठा निर्णय घेतलेला आहे। आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत मुंबईतील विहिरी, कूपनलिका आणि खासगी पाण्याचे टँकर्स अधिकृत करण्याचे आदेश बीएमसी आयुक्त भूषण गगराण यांनी दिलेत। मुंबईत पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी विशेषतः उन्हाळ्यात पाणी पुरवठा सुरळीत राहावा यासाठीही हा निर्णय घेण्यात आलेला आहे। बदलापूरच्या MIDCत ग्रीन बेल्टच्या जागांवरती कंपन्यांनी अतिक्रमण केलाय। हा आरोप माजी नगरसेवक संभाजी शिंदेंनी केलाय। प्रदूषण रोखण्यासाठी या ग्रीन बेल्टमध्ये झाडं लावणं अपेक्षित आहे, पण कंपन्यांनी ही जागा हडप केली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी शिंदेंनी केली आहे। शिधापत्रिकेमध्ये चुकीची माहिती देणाऱ्या शिधापत्रिका रद्द केल्या जाणार आहेत आणि याच अनुषंगानं पालघर जिल्ह्यामध्ये अपात्र लाभार्थ्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। नागरिकांनी याला सहकार्य करावं असं आवाहन पुरवठा विभागानं केलं आहे। सांगलीतून अतिशय महत्त्वाची बातमी समोर येतेय। सांगलीच्या कृष्णा नदीपात्रामध्ये पोहायला गेलेल्या जलतरणपटूवरती मगरीनं हल्ला केलेला आहे। शरद जाधव असे या जलतरणपटूचं नाव आहे। शरद जाधव नेहमीप्रमाणे कृष्णा नदीच्या माई घाट इथे पोहण्यासाठी गेले होते आणि त्यावेळी सांगलीवाडीच्या बाजूने पोहत असताना मगरीनं त्यांच्यावरती हल्ला केला। यावेळी मोठ्या धाडसानं सावंत यांनी मगरीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली आहे आणि नदीच्या काठावरती ते पोहोचले, पण यावेळी त्यांच्या पायाला दुखापत मात्र झालेली आहे। तर कृष्णा नदीपात्रात पुन्हा मगरीची दहशत आता पाहायला मिळतेय। एका जलतरणपटूवरती मगरीनं हल्ला केलेला आहे। तर कृष्णा नदीपात्रामध्ये मगर सापडणं, तिची दहशत होणं, तिने हल्ला करणं हे काही नवं नाहीये। गेल्या काही महिन्यांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती आणि त्यानंतर आता पुन्हा आपण पाहतोय एका जलतरणपटूवरती मगरीनं हल्ला केलेला आहे। मात्र सुदैवानं ते सुखरूप आहेत। आता या मगरीचा शोध घेऊन
वन विभागानं योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिक करतायत. आणि यानंतर मुंबई भाजपबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजेच मुंबई भाजपनं एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. मुंबईतील संघटनात्मक निवडीच्या संदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दुपारी 1:30 वाजता मुंबई पक्ष कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. तर पुढच्या आठवड्यात पक्षांतर्गत निवडीवरती शिक्कामोर्तब होणार असल्याचंही कळत आहे आणि त्यासाठीच ही महत्त्वाची एक बैठक मानली जाते. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांसह महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. परंतु त्यापूर्वी पदाधिकारी नेमणुकीच्या अनुषंगानं बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तेव्हा मुंबई भाजपमध्ये नेमकं कुठले बदल होतात हे तर या बैठकीनंतरच समोर येणार आहे. त्याची प्रत्येक अपडेट आपण जाणून घेत राहू. तुर्तास पुन्हा एकदा बातम्यांचा झटपट आढावा. स्त्री शिक्षणाबाबत खासदार उदयनराजेंनी केलेल्या विधानावरून वकील गुणरत्न सदावर्तेंनी जोरदार टीका केलेली आहे. इतिहासाचा दाखला देण्यासाठी अभ्यास करावा लागतो असं म्हणत सदावर्तेंनी उदयनराजेंवरती हल्लाबोल केला. तर उदयनराजेंनी इतिहास समजून सांगावा अन्यथा माफी मागावी असंही सदावर्ते म्हणाले. राज्यातील 80% शेतकऱ्यांना डिसेंबर 2026 पर्यंत वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्ध्यातील आर्वी इथेही मोठी घोषणा केली आहे. शिवाय येत्या 5 वर्षांमध्ये राज्यातील सामान्य नागरिकांचं वीज बिल सुद्धा दरवर्षी कमी होईल असंही ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगरकरांना पाणी मिळण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरलेत. 13 ते 15 मे दरम्यान पाण्यासाठी ते मोर्चा काढणार आहेत. महिनाभर ठाकरे गटाकडून संभाजीनगरमध्ये मोहीम राबवली जाणार आहे. नागपुरात मध्यरात्री 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती ढोल ताशाच्या गजरात साजरी करण्यात आली. महामानवाला अभिवादन करण्यासाठी पूर्वसंध्येलाच हजारोंच्या संख्येनं भीम अनुयायी संविधान चौकात एकत्र आले होते आणि संविधान चौकात एकत्र येत त्यांनी महामानवाला हार अर्पण करत आपलं अभिवादनही केलं. युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरेंनी मध्यरात्री मतदारसंघ वरळीमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. यावेळी आदित्य ठाकरेंनी ढोल वादन सुद्धा केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ट्विट करत महामानव बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल राज ठाकरेंनी ट्विट केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांसाठी एक प्रेरणा आहे. त्यांनी संविधानाच्या रूपात देशाला अमूल्य देणगी दिलेली आहे आणि त्यांच्यामुळे सर्वांना समान अधिकार मिळालाय अशी प्रतिक्रिया देत खासदार अमोल कोल्हेंनी आंबेडकरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. संसदेतही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलंय आणि यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच सोनिया गांधींचाही समावेश होता. उल्हासनगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती साजरी करण्यात आली आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी रात्री 12 वाजता अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रांगणात बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी हजारो अनुयायी जमले होते आणि त्यांच्या सोयीसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त केला होता. वाशी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव मध्यरात्री 12 वाजता मोठ्या उत्साहात साजरा झाला. फटाक्यांची आतषबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आणि यावेळी अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनही केलं. अंबरनाथमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अंबरनाथच्या विविध भागातून भीम अनुयायी वाजत गाजत नगरपालिका परिसरात पोहोचले आणि बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला वंदन करत त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली.
महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात मनमाडमध्ये साजरी होतीये. मध्यरात्री 12 वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलाय आणि यावेळी शहरातील विविध भागातील कार्यकर्त्यांनी एकत्रित येत बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा नांदेडमध्ये उत्साह दिसून येतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच अनुयायांचा जनसागर उसळला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यवतमाळमध्ये राहुल गुल्हाने या युवकानं पिंपळाच्या पानावरती बाबासाहेबांची कलाकृती साकारलेली आहे. या कलाकृतीला साकारण्यासाठी ॲक्रेलिक कलरचा त्यानं वापर केलाय. राहुल गुल्हाने या युवकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कलाकृती अतिशय सुरेख पद्धतीनं रेखाटली आहे. वाशिममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकामध्ये बाबासाहेबांच्या अनुयायांनी रात्री फटाके फोडत शिवाय केक कापत अभिवादन केलं. विद्युत रोषणाईनं संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. यावेळी अनेक नागरिकांनी गर्दी केल्याचंही दिसून आलं. तर न्यूयॉर्कमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिन साजरा केला जाणार आहे. न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक ॲडम्स यांनी 14 एप्रिल हा दिवस आंबेडकर दिन म्हणून घोषित केलाय. न्यूयॉर्कमध्ये सुद्धा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा न्यूयॉर्कमध्ये या कार्यक्रमाला उपस्थित होते. अकोल्यामध्ये 18,000 चौरस फूट आकाराची रांगोळीतून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा साकारण्यात आली आहे आणि यासाठी 2,000 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला. प्रतिमा साकारण्यासाठी सुमारे 48 तास लागले आणि यासाठी 30 पुरुष तर 10 महिला अशी 40 जणांची टीम झटत होती. राज्याला गारपिटीचा आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. जळगाव पुणे जिल्ह्याला अवकाळीनं झोडपलाय आणि यात पिकांसह फळबागांचंही मोठं नुकसान झालंय. वाशिममध्ये खामगाव परिसरात नाला अनेक दिवसांपासून तुंबलाय. त्यामुळे नाल्याचं पाणी नागरिकांच्या अंगणात जात आहे. पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे आणि याबाबत परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेकडे कळवून सुद्धा नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे असा आरोप परिसरातील नागरिकांनी केलाय. नांदेड शहरातील घामोडिया फॅक्टरी परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय आणि यामुळे या परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. डेंग्यू मलेरिया सारखे आजार होत असल्यानं नागरिक अक्षरशः हैराण झाले. महापालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या पण महापालिकेनं या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. हिंगोली जिल्ह्यात एप्रिलमध्ये भीषण पाणी टंचाईचं संकट ओढावलंय. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. मात्र आजही जिल्ह्यातील 150 गावं पिण्याच्या पाण्याच्या घोटासाठी भटकंती करतायत. राज्यभरामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही पावसाची शक्यता वाढली आहे. राज्यात उन्हाचा ताप कायम आहे तर दुसरीकडे पावसाला पोषक वातावरण सुद्धा निर्माण झालंय. अनेक भागामध्ये पावसाची हजेरी लागण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिलाय. मुरबाड तालुक्यात गारपिटीसह झालेल्या मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. आंबा पिकासह भाजीपाला कडधान्य पिकाचं मोठं नुकसान झालंय. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. शिवाय काढणीला आलेलं आंबा पीक खराब होण्याची शक्यता आहे.